नमस्कार मित्रांनो, आज आपण आले मोजे गारोडे येथे तालुका पाटण येथे. मित्रांनो, सर्वांना उत्सुक आहे, गारोड्याचं मैदान कधी पडणार नाही. तर मित्रांनो, 8 दिवस झाले असली तयारी चालू आहे. खतरनाक तयारी केली आहे. का तर फाटे बघितलं तर मित्रांनो अतिशय जबरदस्त फाटी केली आहे. रोलिंग बिलिंग म्हणजे अजिबात कुठं डबरा नाही की इथं आल्यानंतर एवढं भारी वाटलं की का तर जी मैदान असतात ना खेडे गावातली, पण आणि फाट्यांना कुठं बारीक असतं कुठं, पण इथं एकदम सोगळ्या फाट्या आणि अतिशय जबरदस्त मैदान घेतले यांनी मित्रांनो. आणि जाण्याची मला कॉल आले की दादा कधी बाईटला जाणार आहे. मी आज किरणदासने फोन लावला की मी आज कसल्याही परिस्थिती मला बाईट घ्यायची, तर लय जाण्याचे कॉल आले की फाटी आम्हाला दाखवा. पण आज व्हिडिओच्या माध्यमातून सगळी आपली फाटी आणि कसं मैदान पार पडणार आहे आणि रोख रक्कम किती असणार आहे मित्रांनो, आणि कुठल्या भागात मैदानात कुठे शिकायला लोक सर्व तुम्हाला आज किरण सांगतील. दादा नमस्कार. नमस्ते. आज महाराष्ट्राला अख्खा तुमचं नाव तर माहित आहे, पण आपलं एक नाव पूर्ण सांगा. मी नमस्ते समालोचक किरण बिशे रिसवड. ज्या मैदानाची बैलगाडी मालक आवर्जून वाट बघत होते, एक पाटण तालुक्यातलं छोटंसं गाव आवर्जून या ठिकाणी गारोडचं नाव घेतलं जातं. या गारोडच्या पांढरीमध्ये उद्या दिनांक 7 तारखेला भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न होते. श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रेनिमित्त आमचे मार्गदर्शक सन्माननीय नवनाथदादा पालेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आणि दिव्य असं ओपनचं उद्या मैदान संपन्न होत आहे. दादा, सगळ्यांना वाटतं की ले भरपूर मैदानाचे उराटे किंवा काय आहे, काय सांगशील का? तर एवढं जबरदस्त फाटी केली आहे की मित्रांनो प्रत्येकाला उराटे असते, पण इथं थोडीफार उराटे आहे, पण अतिशय सुंदर फाटी बिटी मग सगळे केलेले आहे. का सांगशील? नाही, खऱ्या अर्थानं विषय काय होते माहिती आहे का, पाटण तालुक्यात छोटंसं गारवडे गाव आहे, परंतु आपण जसं म्हणतो का नाही, जी माणसाच्या मनात जिद्द असते ती करून दाव, त्या गावालाच करून दावले. कमीत कमी म्हणजे गावाला अजिबात राहणार नाही. परंतु आज उद्या मैदान संपन्न होते. बैलगाडी मालकाला मागल्या वर्षी आपण छोटंसं आदतचं मैदान घेतलेलं, त्यावेळी आमचे मार्गदर्शक नवनाथदादा यांनी बोललं होतं की पुढल्या वर्षी सगळ्यात मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. पाटण तालुक्यातलं पहिलं मैदान, ज्या मैदानाची एक नंबरचं बक्षीस 1 लाख रुपये, कमीत कमी फाटीला आपण 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च केलाय. 8ल्या 13 फूट फाटे. आणि महत्वाचं, आपण रोज मैदान बघतो, पण फाटी असं बघितलं का असं वाटणार फाटे एक प्रकारचं स्टेडियमच करून दिले दादानी. साधारण पल्ला किती असणार आहे? पल्ला आहे 750-800 फूट. 750. आणि सगळ्यात महत्वाचा बैलगाडी मला का गैरसमज होता की रानला उतारा आहे, पुढे थांबायचा जागा नाही. तुम्ही 2 किलोमीटर जरी बैल गेली तरी पण काय अडचण येणार नाही. रानला उतार नाही. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. रान असं म्हणजे बघा पण भेटणार नाही, असं रान आहे मित्रांनो. आज समक्ष आपण आलो की पुढं म्हणजे कुठलीच बैलाला कुठली म्हणजे धक्का होणार नाही किंवा विहीर नाही किंवा असं डाबरा नाही किंवा काय, सगळं पटांगण मोकळं. मग किती बी लांब गेला तर त्या बैलाला विजा होणार नाही किंवा ड्रायव्हरला विजा होणार नाही किंवा त्या म्हणजे पुढं प्रेक्षक राहणार आहे त्यांना पण विजा नाही. का एवढी सुविधा त्यांनी केली की महिना झाला त्यांचं एवढं कष्ट चालू आहे. का तर मैदान घेणं ही कोणाची सोपी गोष्ट नाही आणि एवढं नियोजन करणं मित्रांनो. एक छोटंसं गारोडे म्हणजे आज गारोडे गावात म्हणजे आज भारी वाटलं. पण इथं बक्षिसा सुविधा कशी असणार आहे? बक्षिसांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांक 75 नुसार बक्षीस स्वरूप आहे. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने मला होणार आहे. त्यापेक्षा पाटण तालुक्यात आतापर्यंत आपण म्हणजे मी बंदेच्या अगोदर गेले 25-20 वर्ष झाले मग मैदान पुकारतोय. पाटण तालुक्यात मैदान होत नव्हतं, परंतु जर का एक गाव आपलंही जर का ही करत असेल आपल्या बैलगाडी क्षेत्रासाठी की यात्रा, आज यात्रा आम्ही सगळी गुलाब आहे. दरवर्षी यात्रे दिवशी मैदान होतं, पण आज सोमवार आहे. काय बैलगाडी मालक आपला महादेव नंदी आहे म्हणजे तसं झुपत नाही. ती मैदान असं 6 तारखेला, परंतु सोमवार असल्यामुळे आपण मैदान दाखवले 7 तारखेला. परंतु माझी एवढी इच्छा आहे, आता कमीत कमी 20 बैलगाडी नोंद आहे. जे बैलगाडी मालक उपस्थित आहे त्यांनी फक्त गाडीची नोंद करून घ्यावी. संध्याकाळी कितीपर्यंत नोंद होणार आहे? संध्याकाळी आपण 9 वाजेपर्यंत नोंद करून घेऊ. 10:30ला लॉट काढू. जर का तसं काय वाटलं उद्या 8:00 काढू लॉट. मित्रांनो बघा, म्हणजे अनेक चान्स दिलाय. का तर ज्यांची गाडी नोंद केली त्यांनी गाडी लवकर गाडी नोंद करून घ्या. का तर मित्रांनो जास्त आपल्याला गाडी नोंद करायची. अनेक लोकांच्या काही शंका असतात की किंवा खाली थांबायची जागा आहे का किंवा बैलाला पुढे विजा होईल का, काही तसली क्षमता नाही किंवा काय नाही. तर मित्रांनो, अनेक किरण भाऊ की ओपनच काम मैदान घेतलं, मागच्या वेळी आता घेतलेलं आहे, यंदा ओपनचं मैदान. मागल्या वर्षी काय झालं माहिती आहे का, गाव नवीन होतं. गावानं मागल्या वर्षी आपण म्हणजे फोर्स करून मैदान घ्यायला लावलं, जागा कमी होती, गावानं मैदान घेतलं. त्यावेळी आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ नवनाथदादा पालेकर यांनी शब्द दिला पुढल्या वर्षी मैदान बघण्याजोगं होईल. त्यांनी आज शब्द पूर्ण करून दिलाय. त्या शब्दाला फक्त बैलगाडी मालकांनी जागलं पाहिजे. आपण या ठिकाणी यायचं, मागल्या वर्षी मैदान बघितलं, कुणावरती अन्याय झाला नाही. एक पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न होतं. आणि एक छोटंसं गाव आहे. विषय बैलगाडी शर्यत आपल्याने पहिल्यापासून संघटनेचा म्हणजे हे आहे, बैलगाडी क्षेत्र तळागाळात पोचलं पाहिजे. आज पाटण तालुक्यातलं एक छोटंसं गाव गारावडे गाव आहे. आज जर का गाव आपलं जर का एवढे करत असेल त्यासाठी बैलगाडी मालकाने उपस्थित राहणं गरजेचं आहे.
आज किरण भाऊ तुम्ही प्रत्येक मैदानात म्हणजे असं कुठलं गाव नाही तिथं तुमचं नाव नाही, त्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही समालोचक केले, पण आज तुमच्या स्वतःच्या गावामध्ये आज तुम्ही वैयक्तिक मैदान म्हणजे आज गावाच्यासाठी आज तुम्ही सर्व एक गाव जुटून हे मैदान घेणे एक खरोखर म्हणजे सांगाल तेवढं कमीच आहे का, तर मैदान होणं होते भरपूर मैदान पण कोण कुठल्या ह्याच्यात नाही, तर पण गावासाठी मैदान घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे, एक परंपरा चालू आहे बैलगाडी क्षेत्राची. किरण भाऊ आज तुम्हीच ह्या गावात घेऊन आज किती दिवस झाले चालू आहे की ही मैदान यावेळी घ्यायचं? विषय काय माहित आहे, गाव नाही माझी सासरवाड आहे, परंतु गावाने मला आधी असं कधी कमी समज नाही, म्हणजे जीवाभावापेक्षा मला जवळ या ठिकाणी जपले गावानं, आणि मी गावाचा अजिबात ऋण विसरू शकत नाही. परंतु जर का गाव आपल्या शब्दाला जर का किंमत देऊन मैदान भरत असेल तर त्या गावासाठी आपण काहीतरी करणं कर्तव्य, आणि शब्द दिला की दिला, मैदान हे 100% होणार आहे. जरी 100 गाड्या आले का नाही, आमचे आपण रात्री बक्षीस आम्ही सगळे रात्री भरून ठेवलेत, सगळं बक्षीस आम्ही भरून ठेवले, कारण 100 जरी गाड्या आली का नाही तरी मैदान पूर्ण होणार आहे. आज आमचे बैलगाडी संघटनेचे सदस्य अमित कापसे उपस्थित, त्यांच्याकडे नाही का? दादा तुमचं पहिलं नाव सांगा. अमित कापसे, मंदुरकुळे. पाटण तालुक्यात कमी मैदान होतात, पण याने एक चांगला प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी आदत बैल होतं, यावेळेस ओपन ठेवले. सगळ्या बैलगाडी मालकाने एक विनंती आहे की जास्तीत जास्त गाड्या नोंदवून यात सहभाग घ्या. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला धरूनच मैदान होणार आहे, कुणा अन्याय होणार नाही. फाटी चांगली आहे, पुढं थांबाय जागा आहे, कुणाच्या अफवाला बळी पडू नका. सहभाग जास्तीत जास्त घ्या तुम्ही. महत्वाचं काय म्हणण्यात पुढे उतार आहे ती सांगा, नाही. व्हिडिओच्या माध्यमातून. तसं काय नाही, व्हिडिओच्या माध्यमातून बघा, आणि आता स्वतः आपण इथं येऊन बघितलंय, तशी कुठलीच अडचण नाही, बैलांना कुठली दुखापत होणार नाही, आणि कमेडी पण चांगली आहे. आयोजकांनी आयोजन चांगलं केलंय. नाही म्हटलं तर 1 लाखाच्या वर खर्च झाला यांचा रोलिंग करायला याला. बक्षीस सगळी जी ठरली तेवढी सगळी बक्षीस मिळणार. दादा का तर एवढं छोटंसं गाव, का तर अनेक आपण मैदान बघतोय 51,000ची, 35,000ची, 40,000ची, पण एवढं छोटंसं गाव आणि एवढी मोठी रक्कम, म्हणजे एवढं मोठं, म्हणजे कसं बैलगाडी क्षेत्रात आज गोरगरीबाला काही काही गुलाल भेटत नाही, 2-2 वर्ष गुलाल भेटत नाही, पण ह्या मात्र आपल्याला वेगळंच बघायला भेटणार की आज गोरगरिबी तर सगळी नंदी पडणार आहे, नवीन चेहरा आपल्याला बघायला भेटणार. 100% नवीन चेहरा भेटणार तुम्हाला गुलालात गेल्याला, आणि सामान्य बैल मालकाला ती बक्षीस मिळेल. दादांच्या माध्यमातून त्यांनी बक्षीस लावलंय. गेल्या वर्षी त्यांनी शब्द दिलेला, यावर्षी पण पाळलाय तो. अजून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं नियोजन करतील ते, अपेक्षा आहे. नाही, महत्वाचं पुढल्या वर्षी का नाही बैलगाडी क्षेत्राला एक आकर्षक मैदान म्हणून कारवाडीचं मैदान होईल, चांगलं मैदान होईल, कारण गेल्या वर्षापेक्षा त्यांनी ह्या वर्षी चांगलंच केलंय, अजून ह्याच्यापेक्षा चांगलं होईल. म्हणजे एवढं छोटंसं गाव आहे मित्रांनो, आज खरोखर आज एवढं भारी वाटतं की म्हणजे असं नाही की आपण मैदानात आलोय आपण हे करायला, पण एवढं छोटं एवढी मोठी रक्कम आज आपण बघतोय की काल एका दिवशी रेकॉर्ड वेरी एका दिवशी 25 मैदान काल पार पडल्यात. काय किरण भाऊ काल विषय काय माहित आहे का, महत्वाचा दादा शब्द आहे, शब्द दिला ना, जरी 10 गाड्या आल्या का ना तरी फायनली होणार, जे बक्षीस आहे ते सगळे बक्षीस होणार. फक्त आम्ही गावान जेवढा 8 तास मानलाय का नाही, मी फक्त बैलगाडी मालकाला विनंती करतो, तुम्ही आवर्जून या मैदानासाठी या. एकदा गारवडे गाव काय ते फक्त आवर्जून बघा. मित्रांनो, कुठल्याही बैल मालका अन्याय होणार नाही, किंवा गारोडे गाव असलं कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम असलं, किरण भाऊ ॲक्च्युलीचं गाव टीम आहे त्याच्याशी आज संबंध सांगायचं की आज दादा जर कुठल्याही बैल मालका म्हणजे निकालात बाबत आता हे सर्व कॅमेरा आहेत तरी पण थोडा प्रॉब्लेम असतो, कसं ऍडजस्ट करणार? आता ज्या पद्धतीने आमच्या दाजींनी सांगितलं की हे मैदान ज्या वेळेला घ्यायचं ठरलं आणि आमच्या गावात आम्हाला जागा उपलब्ध नव्हती, परंतु आमच्या सगळ्या टीमनं आमच्या शेजारील गावातील आमचं मित्रमंडळ आहे, सोनाची वाडी म्हणून गाव आहे, त्या सोनाची वाडी गावातील आमच्या मित्रमंडळांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. सगळ्यात सर्वप्रथम मी सोनाची वाडीच्या सर्व ग्रामस्थांचं आमच्या या टीमच्या वतीनं सरसे असं स्वागत करतो, कारण आम्हाला गावात घ्यायचं होतं मैदान, परंतु तिथं जागा उपलब्ध झाली नाही, आणि आम्हाला आमच्या मित्रांनी आम्हाला इथं सोनाची वाडीच्या म्हणजे मारुल फाटा या ठिकाणी आम्हाला त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. दादांनी ज्यावेळेला मैदान घ्यायचा शब्द दिला, दादांनी ती रक्कम किती आहे म्हणजे लाखाची आहे 2 लाखाच्या, ह्या रकमेचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता या आमच्या सर्व टीमचं म्हणणं दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मान्य करून हे बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवण्यासाठी त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हटला की बैलगाडा मालकांची थोडीशी शंका आहे की इथं मैदान कसं पार पडेल, तर मी या संघटनेच्या वतीनं मी आपल्याला एक शब्द देतो सर्व बैलगाडा मालकांना की या मैदानात खरोखरच अतिशय पारदर्शक असं जो निकाल जो म्हटला जातो तो पारदर्शक निकाल, कोणत्याही पद्धतीच्या बैलगाडी मालकावर कसल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही
याची सर्व जबाबदारी आमची बैलगाडी संघटना गारोड्याची संपूर्ण जबाबदारी त्याची स्वीकारेल. येणाऱ्या सर्व बैलगाडी चालक मालक असतील यांच्यावर होणारा ज्या वेळेला त्यांना वाटत असेल की आमच्यावर काहीतरी थोडासा अन्याय इथं होईल, कुठल्याही पद्धतीचा या बैलगाडा मैदानात अन्याय आम्ही होऊन देणार नाही. फाटीचं महत्व सांगा. 8-13 फूट फाटी हा, आणि फाटी म्हणजे बैलांना पळण्यासाठी कसल्याही पद्धतीची अडचण नाही. फाटी सोगळी आहे, जवळजवळ 13 ते 13.5 फुटाची फाटी आहे. एक नंबर गाडी पडण्यासाठी, बैल थांबण्यासाठी सुद्धा पुढे भरपूर जागा उपलब्ध आहे. आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की पुढे बैलांना थांबण्यासाठी अतिशय सुंदर असं देखणं असं मैदान आज आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलंय. फक्त बैलगाडी मालकांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो की जास्तीत जास्त बैलगाड्या आपण नोंदवा आणि या ठिकाणी सहभाग मिळवा. आपल्याला सर्व बैलगाडी, आपले जे साधे बैलगाडी मालक आहेत, या सर्वांना या मैदानात बक्षिसाचा मानकरी होण्याचा चान्स आहे. आपण सर्वांनी यासाठी या मैदानात आपल्या गाड्यांची नोंदणी करावी आणि या बैलगाड्या शर्यतीत सहभाग नोंदवा, एवढीच मी आपल्याला या संघटनेच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद दादा. का तर मित्रांनो, आज कमिटी एवढं सुंदर, म्हणजे आज मित्रांनो अनेक मैदान घेतात किंवा काय असतात, पण आज पैसाठी मैदान घेतलं जात नाही मित्रांनो. गारवडेकरांचं आज पैसाठी मैदान घेतलं जातं. का तर 10 जर गाड्या आल्या तर मित्रांनो ही फायनल होणार नाही. पाकीट भरून ठेवलेत आम्ही. बक्षीस सर्व भरले गेलेले आहेत मित्रांनो. फक्त सहकार्य एवढंच करायचं की सर्व जेवढ्या आपल्या कराड तालुक्यात असू दे किंवा सांगली जिल्हा असो, कोल्हापूर जिल्हा असो, सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या भागातल्या गाड्या असतील त्यांनी आज संध्याकाळी 9 वेळ दिलेला असतो. पण सर्वांनी गाड्या नोंद करा. आज सर्व फाटी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर आणि युट्यूब पेजवर आपण थोड्या वेळ अपलोड करतोय. सर्व तुम्हाला फाटी किती लांब आहे किंवा पुढे किती जागा आहे, या आम्ही आणखी इंस्टाग्रामला सर्व महाराष्ट्र ॲडच आहे. मला 10 ते 15 मिनिटात आपण सगळ्या फाटीची व्हिडिओ तुम्हाला इंस्टा पेजवर आपण देतोय. तर सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आता बैलगाडी मालकांना मी एक सांगू इच्छितो, हे आमचं दुसरं पर्व आहे, छोटंसं गाव आहे, परंतु गावानं जर का मनाव घेतलं तर कुठली गोष्ट अशक्य ती शक्य होऊ शकते. पुढल्या वर्षी जे या गारवडे गावात मैदान संपलं का ना, ते महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान म्हणून या ठिकाणी पाहिलं जाईल, एवढा मी शब्द देतो समालोचक या नात्यानं. हे पर्व पहिलं होतं, थोडंसं आदतमंद सुरुवात झाली, त्याच्या रूपांतर ओपन मध्ये झालं, परंतु पुढल्या वर्षी तिसऱ्या पर्वात मैदान का नाही, एक बैलगाडी क्षेत्रात आदर्श मैदान म्हणून या ठिकाणी गारवडकडे पाहिजे. म्हणजे या पाटण तालुक्यात पुढल्या वर्षी गारवड्या म्हणजे गावामध्ये वेगळंच आपल्याला काहीतरी नाही, बैलगाडी क्षेत्रात मी काय म्हणतोय माहिती आहे का, तिसऱ्या पर्वातलं मैदान का नाही, एक आदर्श मैदान म्हणून आवर्जून बैलगाडी संघटनेची नोंद केली. खरोखरच आज दादा म्हणतात, तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रानं मला जी दिशा दाखवली, याच महाराष्ट्रात मी इथं उभा नाही पायरीवर मित्रांनो. आज फाटी म्हणजे काही बैलगाडी क्षेत्र आहे ना, पहिल्या स्टार्टला ते म्हणजे खरोखरच ते असलेलं किरण बिसे दादा आणि रणजित सर आणि सर्व समालोचकांनी मला हितपात्र पोहोचवलं. आणि मित्रांनो, माझा देव तुम्हाला सर्वांना माहिती, अखंड महाराष्ट्रात माहित आहे. आपला देव बक्कासूरच्या आशीर्वादाने सर्व नंदीच्या आशीर्वादाने आपण हितपात्र पोहोचलोय. किरण दादा खरोखरच काल दादाने फोन केला तर मला बाहेर गेला अजून यायचं आहे. दादांचा सकाळी फोन आला, आम्ही की तुम्ही या. आणि मित्रांनो, सर्वांनी उपस्थित राहा. फक्त एक विनंती करतो, लहान मुलांना पुढे अडचणी उभा करू नका. बैलगाडी कुठं ना त्याला ब्रेक नसतो, धावत असते. फक्त घरांचा विचार करा आणि सर्वांनी गाड्या नोंद करा. धन्यवाद. काय करतो एका मागे मित्रांनो, महाराष्ट्राचे बुलंद आवाज बबलू भैया मित्रांनो अख्खं कोकण गाजवलं. आणि आज या महाराष्ट्रात मित्रांनो, आज बबलू चाचांनी खरोखरच आज प्रत्येक महिन्यात आपल्या आवाजाच्या जोरावर प्रत्येक बैल मालकाला उजेड आणण्याचा, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येक बैल मालकाला मैदान पुकरून जीवाचं रन करून त्या बैला उजेड आणण्याचा करा. आज गारवड्याच्या मैदानात आज बबलू भैया आज उपस्थित. दादा नमस्कार. राम राम. आज तुमचं नाव महाराष्ट्राला सांगा. नमस्कार, मी समालोचक बबलू भैया देसाई, कोळे तालुका, कराड जिल्हा, सातारा. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान म्हणजे गारवडे तालुका, पाटण जिल्हा, सातारा, ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आदरणीय नवलादादा पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य असा उद्या बैलगाड्यांचा जंगी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या सोहळ्याची तयारी समस्त ग्रामस्थ मंडळ गारवडे यांनी अतिशय म्हणजे पारदर्शकरित्या तयारी केलेली आहे. या ठिकाणी फाटी बघा, तुम्ही बघू शकता. फाटी दाखवा जरा माणसांना, आयोजकांना फाटी कळली पाहिजे किंवा बैलगाडी मालकांना फाटी कळली पाहिजे कुठल्या पद्धतीची. आतल्यात फाटी बघा, 15 फूट अंतर आहे आतल्यात. कुठल्याही बैलाला पळायला कुठलाही कसलाही त्रास होणार नाही याची बैलगाडी मालकांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित असं बक्षिसाची रूपरेषा सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. आणि कच्च्या संपल्यानंतर जवळपास पुढं थांबायला 500 ते 600 फूट जागा आहे. असं अगदी शिस्तबद्ध मैदान सालाबादप्रमाणे याही वर्षी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त गारवड्यात उद्या संपन्न होणार आहे. आज बबलू भाई, आज आणि मैदान तुम्ही पुकारतासा का तर गारवडे हे गाव म्हणजे एकदम छोटंच आहे
आणि मागच्या वर्षी एक आदत एक बैल झालं होतं, पण त्यांनी आज वेगळी इच्छा केली, आज वेगळंच काहीतरी वेगळं करू का त्यांनी ओपनचं मैदान घेतलं. फाटीबद्दल काय सांगशील का? आता लोकांना वाटतं की पुढं असा उतार आहे किंवा काय आहे, चढ आहे, काय सांगशील? गारवडे हे छोटंसं गाव एक पाटण तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि त्या गावाला बैलगाडी शर्यतीची परंपरा गेल्या वर्षी चालू झाली आणि त्या गावाला बैलगाडी शर्यतीची परंपरा चालू कशी करायची, बैलगाडी शर्यत कशी घ्यायची किंवा यात्रेला स्वरूप बैलगाडी शर्यतीमुळं कसं येतं ह्याचं मूळ कारण आमचे मित्र किरण बिसे हे आहेत गावचे जावई गारवडीचे आणि त्यांनी खरोखर ही एक आगळी वेगळी परंपरा या गावाला चालू करून दिली किंवा म्हणा एक परंपरा रूपरेषा अशा पद्धतीनं मैदान संपन्न झालं पाहिजे किंवा काय हे त्यांनी चालू केलं. गेल्या वर्षी एक आदत एक बैलचं मैदान झालं, ह्या वर्षी मोठी संकल्पना केली, ओपनचं मैदान घेतलं. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळा इतिहास घडेल कारण माणसाचं ह्या बैलगाडी क्षेत्रात रोज नवीन पद्धतीने डोकं चालत असतं. 365 दिवसाचा अजून एक वेगळा इतिहास बघायला आपल्याला भेटेल. ह्या वर्षी ओपनचं मैदान घेतलंय. पुढच्या वर्षी जे भाग्यविधाते आहेत या मैदानचे आदरणीय नवनाथदादा पालेकर यांच्या मार्गदर्शनातनं अजून एक काहीतरी वेगळी संकल्पना बघायला भेटेल बैलगाडी मालकांना आणि हे वर्षानुवर्ष अगदी व्यवस्थित असंच चालत राहणार. पारदर्शक मैदान, फाटीचं तर काय बोलायचा विषयच नाही, अगदी म्हणजे स्टेडियम सारखंच करून ठेवल्या फाटी. वाटत नव्हतं असं होईल पण केलं, करून दाखवलं गारवड्याच्या ग्रामस्थांनी. बबलूच्या काय कसं गावाची नावं माहीत नसतात, ती गाव कुठं ती पण माहीत नसतात, पण ह्या बैलगाडी क्षेत्राने असं दिसतं की प्रत्येकानं घेतलं ते गारवडे गाव असो कुठलं गाव असो, पण ह्या बैलगाडी क्षेत्राने गाव ओळखायला लावलं. या आबाळाखाली एकमेव हे असंच क्षेत्र आहे बैलगाडीचं की त्या क्षेत्रात कुठला माणूस कधी कुणाला ओळखल आणि कुठल्या गावात कधी कुणाला जायची वेळ येईल ही सांगता येत नाही. कारण कधी कोण बैलगाड्या शर्यती घेईल, कोणाची संकल्पना चालेल, कोण कुठं जाईल, कोण कुठं पळायला जातं, कोण कुठं पळायला जातं. कधी आम्हाला सुद्धा वाटलेलं नव्हतं की संभाजीनगर भागात आम्ही पुकारायला जाईल किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. म्हणजे हे अनोळखी व्यक्तीशी नातं जोडणारा हा खेळ आहे बैलगाडी शर्यत. एवढा एकच खेळ या आबाळाखाली आहे बरं का, दुसरा नाही कुठला. बाबूच्या आज आणि तुम्ही प्रत्येक गावात पुकारत असता आणि म्हणजे कोकण भागात खूप चर्चा आहे का आता कोकण गाव म्हणजे तुम्ही अशा आवाजात की कोकण म्हणजे आज एक कोकणवासी म्हणजे एक आवाज असतो ना आपला आवाज जो तो राहावा काय म्हणजे कसे असते म्हणजे कशी टेक्निक असते किंवा बैल मालकाला किंवा अनेक लोक तुमच्यापाशी येतात, अनेक संकल्प तुमच्यापाशी घेऊन येतात, अनेक कार्य घेऊन येतात, काय सल्ला द्यायला? कसं असतं कोकणात, आता मला कोकणात मूळ मुद्दा म्हणजे कोकणात बैलगाडी शर्यती मला पुकारायला खाली नेण्यामागचं कारण आहे अध्यक्ष स्वप्नील शिंदे आणि त्यांनी मला कोकणात नेलं. कसं असतं उद्या एखाद्या गोष्टीत मला तुम्ही पुढं लावलं तर कुठल्या गोष्टीला कुणालाही गालबोट लागता कामाचा नाही. माणूस आहे, माणसाकडे या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाकडे चूक होती पण शेवटी चूक सुधारणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि कोकणातली माणसं खरोखर प्रेमळ आहेत आणि कोकणात 3 फेऱ्याचा खेळ खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडतो आणि कोकण आणि गारवडे काही लांब नाही, फक्त घाटच मध्ये, त्यामुळं गारवडे सुद्धा गाव कोकणातच मोडतं. त्यामुळं त्याच धर्तीवरती कोकणातच म्हणायला गेलं तर काय हरकत नाही. मैदान अगदी व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. आज बबलूबाई खरोखर आज गारवडे गाव म्हणजे आज खरोखर कमिटी सर्व आज यात्रा असून पुन्हा सर्व कमिटी मैदानात आहे आणि खरोखर तुमचं आज म्हणजे आज तुम्ही आज खरोखर आज बैलगाडी क्षेत्रात आणि कोण पण येते सांगते की असं पण अक्षरशः माणसाला दिसलं पाहिजे ह्या गोष्टी का तर आज आपण अनेक मैदानं बघतोय कुठं फाटी बारीक असते किंवा मोठी असते, काही काहींचं बैलांचं म्हणजे एवढ्या लांबून येतात त्यांना नशिबात असतं. पण असं गारवडे गाव आहे की मागच्या वर्षी एक वेगळं कल्पना होती पण यंदा वेगळं कल्पना केली की कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही किंवा कुठल्या निकालाने एवढी मोठी जबाबदारी घेतल्या. हे आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. गारवडे गाव एक डोंगराच्या कुशीत बसलेलं हे कुणालाच माहीत नव्हतं. बैलगाडी शर्यतीमुळे हे गाव उजेडात आलं, पहिला मुद्दा. आता पहिली माणसं काय करायची ती की बाबा फाट्या कशा आहेत काय आहेत, माणसं गावोगावी जाऊन बघून येत होती ती आणि त्यावेळी मैदान यात्रेची व्हायची ती, असं दाट लागून मैदान नसायचं, त्यामुळे माणसांना वेळ गावाला. आज रोज 10-10, 12-12, 15-15 मैदान आहेत, 7-7, 8-8 मैदानाची संख्या वाढली, यात्रेचं स्वरूप वाढलं. यात्रेच्या स्वरूपाला म्हणजे अगदी हे आलं त्याला नाही का प्रेक्षक येणं किंवा काय, ह्याला कारणीभूत बैलगाडी शर्यत आहे. आणि ही आता फाटी बऱ्याच माणसांना इथपर्यंत येऊन फाटी बघणं शक्य आहे का? उद्या एखादा पुण्याचा बैल पळा येणार असला त्याला माणसाला शक्य आहे का? ह्याला कारणीभूत आहे तुम्ही युट्यूबरांच्या माध्यमातून ही फाटी त्यांच्यापर्यंत पोचली जाते. युट्यूबला बाईट पडते, त्या आवर्जून बघतात आपण गारवड्याला पळायला जायचं आहे, बाईट पडल्या का, फाट्या कशा आहेत काय आहेत.
यूट्यूब म्हणा, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्याच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवलं जातं आणि त्याच्या माध्यमातून हे विश्वास ठेवून माणसं इथे येत असतात. ह्याला फक्त कारणीभूत आहे सोशल मीडिया आणि तुमच्यासारखी माणसं. धन्यवाद दादा बबलूच्या चाका. तर खरोखर मित्रांनो आज संध्याकाळी 9 पर्यंत टायमिंग दिले. जेवढ्या गाड्या होतील तेवढ्या नोंद करा. का तर मित्रांनो अतिशय फाटी जबरदस्त आहे. कोणी काय पण बोलत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला जर गुलाल पाहिजे असेल, तुमची जर मेहनत असेल तर 100% तुम्ही गारोडच्या मैदानात या आणि कसल्या परिस्थितीत आज जास्तीत जास्त गाड्या नोंद करा. का तर उद्या ना किंवा संध्याकाळी आज प्लॉट्स पडण्यात येतील. आणि खरोखर मित्रांनो जर किंवा उद्या किती वाजता मैदान चालू होईल? उद्या 10:30 वाजेपर्यंत होईल. 10 वाजेपर्यंत मैदान चालू आहे. जरी कमी नोंद असली शक्यतो आम्ही आजच लॉट काढण्याचा प्रयत्न करू. जरी चुकून काय झाली तर उद्या काढू, पण शक्यतो 10 वाजता पहिले 5 पेरे खाली जातील. विषय कसा आहे तुम्हाला आता मी सांगतो. हे दिवस आहेत यात्रेचे. प्रत्येकाच्या घरी कोण पाहुणा येतो, काय येतो, कोणाचा काय कार्यक्रम असतो, देवळात कार्यक्रम असतो. आज आता सगळी गुलालात भरलेली मंडळी तुम्ही बघताय. अशा पद्धतीने चालू असतं. शक्य झालं तर आजच लॉट निघतील. जर आज नाही शक्य झालं, उद्या पहिला गट जाहीर व्हायच्या अगोदर जेवढ्या पावत्या भरणीत येतील तेवढ्या पावत्या घेऊन एकदा पहिला गट काढायला सुरुवात केली की परत कुणाची पावती घेतली जाणार नाही. जेवढ्या पावत्या आहेत तेवढ्यावरच गट काढून हे मैदान संपन्न होणार आहे. याची बैलगाडी मालकाने नोंद घ्या आणि उद्या सकाळी लवकर मैदानात उपस्थित राहून गारोडेकरांच्या मैदानाची शोभा वाढवा आणि उद्याच्या गारोडेकरांच्या मैदानाचे साक्षीदार व्हा. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.